नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत, दम्याचा आजार आणि त्यावर नॅचरोपॅथी म्हणजेच नैसर्गिक उपचार। आज लाखो लोक दम्याने त्रस्त आहेत। सतत इन्हेलर, गोळ्या, औषधांवर अवलंबून राहावे लागते। पण प्रश्न असा आहे, दम्यावर नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण मिळवता येऊ शकते का? उत्तर आहे होय, नक्कीच। दम्याचा आजार म्हणजे काय? दम्याला इंग्रजीमध्ये ॲस्थमा असे म्हणतात। हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार आहे। दम्यामध्ये श्वासनलिका अरुंद होते, कफ साचतो, श्वास घेताना त्रास होतो, छातीत घट्टपणा जाणवतो, घरघर होते। दम्याची प्रमुख कारणे: धूळ, माती, प्रदूषण, थंडी, धूर, सिगारेट, ताणतणाव, चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार। नॅचरोपॅथी म्हणजे काय? नॅचरोपॅथी म्हणजे निसर्गाच्या सहाय्याने शरीर स्वतः बरे होईल अशी उपचार पद्धती। यामध्ये औषधांचा मारा नसतो, शरीरातील विषारी घटक काढले जातात, रोगाच्या मुळावर उपचार केला जातो। नॅचरोपॅथीचा मुख्य सिद्धांत: रोग नव्हे, रुग्ण बरा करा। दम्यावर नॅचरोपॅथी उपचार: 1. आहार उपचार। दम्याच्या रुग्णांसाठी योग्य आहार फार महत्त्वाचा असतो। काय खावे? ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, डाळी, अंकुरित धान्य, कोमट पाणी, आले, हळद, तुळस। काय टाळावे? थंड पदार्थ, दूध व दुग्धजन्य पदार्थ, कफ वाढवतात, जंक फूड, तळलेले पदार्थ, फार आंबट व फार गोड। प्राणायाम व श्वसनक्रिया। दम्यावर प्राणायाम हा सर्वोत्तम उपाय मानला जातो। दररोज करा। अनुलोम विलोम, कपालभाती, डॉक्टरांच्या सल्ल्याने। भस्त्रिका प्राणायाम, यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते, श्वासनलिका स्वच्छ होते, श्वासोच्छवास सुधारतो। जलोपचार, कोमट पाण्याने स्नान, छातीवर गरम पाण्याची पट्टी, वाफ घेणे, स्टीम इन्हलेशन, यामुळे कफ वितळतो, छाती मोकळी होते। योगासने। दम्यासाठी उपयुक्त योगासने: भुजंगासन, पवनमुक्तासन, वज्रासन, सुखासन, ध्यान। दररोज 20 ते 30 मिनिटे योग करा। नैसर्गिक घरगुती उपाय: तुळशीचा काढा, आले आणि मध, हळद आणि कोमट पाणी, काळी मिरी थोड्या प्रमाणात। हे उपाय पूरक आहेत, उपचारांचा पर्याय नाहीत। महत्त्वाची सूचना: नॅचरोपॅथी उपचार हळूहळू परिणाम देतात, पण कायमस्वरूपी फायदेशीर असतात। अचानक औषधे बंद करू नका। तज्ज्ञ नॅचरोपॅथी डॉक्टरांचा सल्ला घ्या। मित्रांनो, दम्यावर नॅचरोपॅथी उपचार म्हणजे नैसर्गिक, सुरक्षित, साईड इफेक्ट फ्री, दीर्घकालीन उपाय। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। अशाच आरोग्यविषयक व्हिडिओंसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। धन्यवाद। निरोगी रहा, आनंदी रहा।